हॅलो मित्रांनो, मी प्रमोद घाडगे तुमचं स्वागत करत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आज मी माझं पर्सनल अकाउंट ज्याच्यावरती मी ट्रेड करतो आहे ते अकाउंट मी तुम्हाला दावणार आहे किंवा ते अकाउंट मी शेअर करणार आहे तुम्हाला. प्रॉफिटेबल अकाउंट व्हेरीफाय PNL दावणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल की मी प्रॉफिटमध्ये आहे. ठीक आहे, आता प्रॉफिटमध्ये जास्त नाही, पण जे अकाउंट मी ग्रो करण्यासाठी घेतलं आहे व ज्या अमाऊंटवरती मी ट्रेड करतो त्या अमाऊंटवरती जो मी प्रॉफिट केलेला आहे तो ऑलमोस्ट त्या अमाऊंटच्या डबल आहे. करूया ह्या व्हिडिओला. तुम्हाला इथे दिसते स्क्रीनवरती दिसते व्हेरीफाय PNL अकाउंट, ज्याच्यामध्ये मला 12,000चा प्रॉफिट झालेला आहे. मंथली आपण प्रॉफिट बघूया आता. 30 कस्टमाइज करतो मी इथं. ऑगस्ट महिना 30 ऑगस्टपासून ते सप्टेंबर 30पर्यंत. तर आपण बघतोय काय की PNL सप्टेंबर महिन्याचा 30 ऑगस्टला मी पेमेंट ॲड केलं तर 8,000 रुपये. आता त्या महिन्यामध्ये मला प्रॉफिट किती झाला होता हे बघा मित्रांनो. तुम्हाला हा जो आहे तो 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरचा प्रॉफिट आहे. 31 ऑगस्टपासून 31 सप्टेंबरचा प्रॉफिट आहे. व्हेरीफाय PNL अकाउंट आहे. मी 8,000वरती 12,000चा प्रॉफिट मिळवलेला. आता हे 12,000 रुपये जास्त अमाऊंट नाही, पण जी अमाऊंट मी त्याच्यात इन्व्हेस्ट केली ती त्याच्या पटीत ही अमाऊंट खूप आहे. मतलब म्हणजे मी जवळपास माझे जे ट्रेडिंग कॅपिटल होते ते एका महिन्यात मी डबल केले ते. पण त्याच्यासाठी मी काय ओव्हर ट्रेडिंग किंवा एक ट्रेड असा प्रॉफिटेबल आला आहे असं नाही काय. मी तुम्हाला हे पण दावतो माझं जर्नल. वेट मिनिट, तुम्हाला जर्नल लावतो मी सेपरेट. एक वेब आपण ओपन करूया, त्याच्यावरती मी तुम्हाला जर्नल लावतो. ठीक आहे, हे बघा जर्नल. तुम्हाला कोणतं जर्नल लावायचं आहे? सप्टेंबर महिन्याचं. हे बघा सप्टेंबर महिन्याचं मी जर्नल लावतो आहे. थोडं ब्रॉड करतो. ठीक आहे, हे बघा माझं जे प्रॉफिट होतं, असं नाही की मी वन ट्रेडमध्ये माझा डबल झाला आहे असं नाही. मी पूर्ण महिन्यातले सर्वच्या सर्व ट्रेड केले ते, त्याच्यात माझा प्रॉफिट लॉस मिळून 12,000 प्रॉफिट झाला. तर बघा याच्यामध्ये 280चा लॉस झाला आहे, नंतर 179चा प्रॉफिट झाला आहे, नंतर 1,000चा प्रॉफिट झाला आहे, नंतर 428चा प्रॉफिट झाला आहे, नंतर 1,170 रुपयेचा काहीतरी प्रॉफिट झाला आहे, नंतर 1,600 रुपयेचा लॉस पण झाला मला, नंतर 2,800 रुपयेचा प्रॉफिट झाला. हा मोठा प्रॉफिट आहे माझ्यासाठी. 3,490चा हा प्रॉफिट मोठा आहे माझ्यासाठी. 3,250चा प्रॉफिट मोठा आहे. नंतर 2,400चा लॉस पण झाला मला. त्याच्यानंतर 738चा प्रॉफिट झाला, नंतर 1,500चा लॉस झाला, नंतर 4,490 रुपयाचा प्रॉफिट झाला. हा पण माझा ह्या महिन्यामधला जो ऑक्टोंबर मंथ आहे, सप्टेंबर मंथ होता, त्याच्यातला सर्वात मोठा प्रॉफिट जो होता तो 4,000 रुपयाचा होता. नंतर माझा 19 तारखेला 2,700चा प्रॉफिट झाला, नंतर 20 तारखेला 1,000चा लॉस. तिथून बघा कंटिन्यू 4 दिवस लॉस. किती 177 लॉस, 740 लॉस, 1,000 लॉस. नंतर माझा 1,140 का काहीतरी प्रॉफिट झाला. नंतर माझा 421 लॉस झाला. नंतर माझा 495 लॉस झाला. म्हणजे तुम्हाला हे समजतं आहे का की जो माझा प्रॉफिट आहे किंवा जो मी 12,000 प्रॉफिट दावला, 8,000वरती 12,000 प्रॉफिट, तो काय असा नाही की एका ट्रेडमध्ये झाला आहे किंवा झिरो ट्रेड केला आहे. मी प्रॉपर ट्रेडिंग केली, याचं प्रॉपर फॉलो केलं. मी ट्रेडिंग जर्नल फॉलो केलं, मी सेटअप फॉलो केला. पूर्ण महिन्यात माझं ऑलमोस्ट जेवढं ट्रेड केले त्याच्यामधील 80 ते 85% हे माझे 5MAवरती झालेले प्रॉफिट आहेत. व मी हा प्रयत्न केला जास्तीत जास्त ट्रेड हे 5MAवरती घेईल व विदाऊट सेटअपचे ट्रेड मी कमी केले. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही ट्रेडर असाल, रिअल ट्रेडर असाल, तर तुम्हालाही माहिती आहे की ओव्हर ट्रेडिंग किंवा विदाऊट सेटअपचे ट्रेड बी भरपूर होतात. असे नाही की विदाऊट सेटअपचे ट्रेड होत नाहीत. विदाऊट सेटअपचे ट्रेड होतात, पण तुम्ही ते इग्नोर करून किंवा ठीक आहे झाले तर झाले, 1 दिवस होतील, 2 दिवस होतील, तिसऱ्या दिवशी तुम्ही पूर्णपणे सेटअपवरती शिफ्ट झालं पाहिजे. माणूस हा असा आहे की
पूर्णपणे तो स्वतःच्या मनावरती कंट्रोल करू शकत नाही. कोणताही ट्रेडर असू द्या, तो स्वतःच्या मनावरती कधीही कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही तुमच्या सेटअपवरती ट्रेड करा. विदाऊट सेटअपचं खूप कमी ट्रेड करा, हा प्रयत्न करायचा आहे. नंतर तुम्हाला नेक्स्ट मंथचा प्रॉफिट लावतो मी सप्टेंबर मंथपासून लावतो आहे तुम्हाला. आता नेक्स्ट मंथचा प्रॉफिट लावतो मी, म्हणजे सप्टेंबर झाला, ऑक्टोंबरचा. या बी महिन्यात मी पूर्ण ट्रेड केलेत. असं नाही की 0 ट्रेड केलेत, सर्व ट्रेड झालेले आहेत माझे. तर मित्रांनो, आपण कुठं होते, सप्टेंबर झाला, आता ऑक्टोंबर महिन्याचा प्रॉफिट बघणार आहे आपण. आणि याही महिन्यात मी काही जास्त जे ट्रेड केलेत ते सगळे सेटअपवरती केलेले आहेत. विदाऊट सेटअपचे खूप कमी ट्रेड करण्याचा प्रयत्न केला आहे. लास्टला जे आहेत हे 2-3 प्रॉफिट दिसतात, या दिवशी थोडे विदाऊट सेटअपचे ट्रेड झाले, पण प्रॉफिट झालं मला. विदाऊट सेटअपचे ट्रेड होते हे, पण त्या दिवशी पण प्रॉफिट झालं. तर ऑक्टोंबर महिन्याचा आपण प्रॉफिट बघूया. माझा जो ऑक्टोंबर महिन्याचा प्रॉफिट आहे तो 20,000चा प्रॉफिट आहे, 20,000चा प्रॉफिट आहे. आता हा 20,000चा प्रॉफिट होण्यासाठी माझ्या अकाउंटवरती अमाऊंट पण तेवढी नव्हती. माझ्या अकाउंटवरती 17,000 रुपये अमाऊंट होती. ज्यावेळेस ऑक्टोबर महिना स्टार्ट झाला त्यावेळेस पहिले 8,000 आणि तो 12,000चा प्रॉफिट झालेला. 12,000चा प्रॉफिट झाला होता गेल्या महिन्यात, पण एक 2,000 रुपये चार्जेस गेले ते, व 10,000चा प्रॉफिट होता. आणि ते 18 असे टोटल मिळून 10 आणि ते 18,000 रुपये अमाऊंट होती अकाउंटवरती. व त्या 18,000वरती माझा जो ऑक्टोंबर महिन्याचा प्रॉफिट आहे तो 20,000 आहे. म्हणजे पुन्हा आणखीन एकदा मी माझे अकाउंट जे आहे ते डबल केले, ते ऑलमोस्ट अमाऊंटच्या डबल केले. आता याचं पण जर्नल बघूया आपण. या बी जर्नलमध्ये बघा, असं नाही की मी एका ट्रेडमध्ये मी जास्त प्रॉफिट मिळवला आहे किंवा नाही. कंटिन्यू माझे प्रॉफिट आहेत व लॉसेस पण आहेत. असे नाही की प्रॉफिटच आहेत पण लॉसेस पण आहेत. मग 1 तारखेला माझा 2,000चा प्रॉफिट, 2,900चा प्रॉफिट म्हणजे 3,000चा प्रॉफिट होता. नंतर 3 तारखेला 800चा प्रॉफिट होता. 4 तारखेला 1,000चा प्रॉफिट होता. 7 तारखेला 2,000चा प्रॉफिट. 8 तारखेला लॉस 3,000चा. 9 तारखेला लॉस 2,000चा. 10 तारखेला 900 रुपयाचा प्रॉफिट. 11 तारखेला मला जो झाला होता 1,000चा प्रॉफिट झाला होता. नंतर 14 तारखेला पुन्हा लॉस झाला. 15 तारखेला 6,000चा प्रॉफिट झाला. 16 तारखेला 4,000चा प्रॉफिट झाला. 17 तारखेला 1,000चा लॉस झाला. 18 तारखेला 1,000चा लॉस झाला. नंतर 21 तारखेला 800 रुपये लॉस. 22 तारखेला मला 9,000चा प्रॉफिट झाला. 23 तारखेला 2,000चा लॉस. 24 तारखेला 900 रुपयाचा लॉस. 25 तारखेला 2,800चा लॉस. नंतर 28 तारखेला 5,000चा प्रॉफिट. 29 तारखेला 1,000चा प्रॉफिट. 30 तारखेला 3,000चा प्रॉफिट. नंतर 31 तारखेला 2,000चा लॉस झाला. आता हे सर्व लॉस प्रॉफिट चालू असतात. म्हणजे असं नाही की कंटिन्यू मी प्रॉफिटमध्ये किंवा कंटिन्यू लॉसमध्ये. लॉस प्रॉफिट चालू असतात. पण तुमच्या एक लक्षात आले असेल की माझे जे लॉस असतात ते छोटे असतात व प्रॉफिट जे असतात ते थोडे मोठे असतात. किंवा मला कमीत कमी महिन्यातून 2 ते 3 वेळा तर मोठा प्रॉफिट झालेला असतो. व जे बारके लॉस आहेत ते बारक्या प्रॉफिटला निघून जातात. व जे मोठे प्रॉफिट आहेत ते आपला ॲक्च्युअल प्रॉफिट राहतो. तर तो आपला ॲक्च्युअल प्रॉफिट राहतो. आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. याच्यानंतरच्या मंथचं जी चालू मंथचा प्रॉफिट आणि लॉसचा व्हिडिओ जो आहे तो या मंथच्या शेवटी आपल्याला तुम्हाला भेटून जाईल. अजून 10 ते 15 दिवसांनी ह्या अकाउंटवरती काय झाले आहे ते ह्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर मला सांगण्याचा उद्देश तुम्हाला एकच आहे किंवा हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे की तुम्ही कंटिन्यू प्रॉफिटमध्ये राहू शकत नाही. तुम्हाला कंटिन्यू प्रॉफिट होऊ शकत नाही. तुम्हाला लॉस प्रॉफिट लॉस असंच चालू राहणार आहे. व तुम्हाला तर याच्यामध्ये काय करायचं आहे की तुम्ही एंड ऑफ द मंथ तुम्ही प्रॉफिटमध्ये असला पाहिजे. हे बघा, प्रत्येक दिवशी प्रॉफिट होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. मग इनफ प्रॉफिट 1:3चा प्रॉफिट आला की तुम्ही बुक करणे
व एक लॉस, छोटासा लॉस देऊन एक्झिट होणे. लॉस फक्त तुम्हाला ज्या 4 गोष्टी असतात. पहिली गोष्ट काय असते, स्मॉल लॉस, नंतर स्मॉल प्रॉफिट, नंतर बिग लॉस आणि बिग प्रॉफिट. ह्याच्यातलं तुम्हाला एक गोष्ट कॅन्सल करायची. कोणती गोष्ट कॅन्सल करायची सांगतो. स्मॉल लॉसमधला, स्मॉल लॉसला हे बघा, हे 1000 रुपयाला हे 1000 रुपये जाणार, ठीक आहे. जर तुम्ही मोठा प्रॉफिट झाला, ह्या 6000 रुपये माझा प्रॉफिट झाला आणि मी दुसऱ्या दिवशी 6000 जर लॉस केला, तर ह्या 6000ला 6000 रुपये जाणार. म्हणजे मोठ्या लॉसला बारक्या लॉसला बारका प्रॉफिट गेला आणि तुमचा जर मोठ्या प्रॉफिटला मोठा लॉस गेला, तर तुम्हाला एंड ऑफ द मंथ लॉसमध्ये असणार आहे. पण तुम्हाला टाळायचं आहे काय, मोठा लॉस. जर तुम्हाला मोठा प्रॉफिट होत असेल, तर तुम्हाला टाळण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मोठा लॉस टाळायचा आहे. तुम्हाला मोठा लॉस होऊन द्यायचा नाही. बारके बारके लॉस झाले तर चालतील, लॉस होतात. लॉस ॲक्सेप्ट केल्याशिवाय तुम्ही ट्रेडर बनत नाही. लॉस ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. मग काय करायचं, बारकं लॉस बुक करायचं आणि मोठ्या प्रॉफिटसाठी वेट करायचं. आणि तुम्ही तुमच्या कंडिशननुसार ट्रेड करायची. तुम्ही तुमच्या सेटअपनुसार ट्रेड करायचा, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही महिन्याच्या शेवटी काही का असताना पण तुम्ही प्रॉफिटमध्ये येता. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायच्या काय, की सेटअपनुसार ट्रेड करणे व मोठे लॉस न घेणे, ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा माझ्या अकाउंट ग्रोबद्दलचा व्हिडिओ होता. हे अकाउंट सेपरेटली यूट्यूबसाठी मी चालू केलं ते, किंवा या यूट्यूब व्हिडिओसाठी मी ह्या अकाउंटवरती अमाऊंट टाकलेली आणि हे अमाऊंट मी ग्रो करत चाललेलो आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबूया. बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. चॅनलवरतील जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि हा व्हिडिओ सर्व तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा, जे की शेअर मार्केटबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल. ज्यांना शेअर मार्केटबद्दल शिकायचं आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर